मित्रांनो, आयुष्य हे कधीच सरळ रेषेत चालत नाही. कधी वाटतं प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, कधी वाटतं आपलं कोणालाच काही पडलेलं नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य तुम्हाला एका कैचीत पकडतं, तेव्हा ते तुम्हाला घडवत असतं. जेव्हा खूप वेदना होत असूनही तुम्ही सहन करत असतात, तेव्हा ते तुमच्या कमकुवतपणाचं लक्षण नाही, त्या तुमच्या वाढीच्या, मोठ्या होण्याच्या खुणा आहेत. अनेक वेळा परिस्थिती तुमच्या विरोधात जाते. लोक समजून घेत नाहीत आणि प्रामाणिक मेहनत करूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. अशा क्षणी माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून खचत जातो. मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल म्हणतो, जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेव्हा आपली प्रतिक्रिया बदलण्याची संधी असते. आणि इथेच आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण जे या टप्प्यावर थांबतात, ते पुढे जाऊन परिस्थितीला दोष देतात. पण जे शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता चालत राहतात, तेच कालांतराने इतरांसाठी उदाहरण बनतात. मित्रांनो, जेम्स क्लिअर आपल्या ॲटॉमिक हॅबिट्समध्ये सांगतो की मोठे बदल अचानक होत नाहीत. ते सूक्ष्म, रोजच्या सवयींतून तयार होतात. ते रोजच्या त्या संघर्षातून घडतं, जो कुणाला दिसत नाही. कुणी टाळ्या वाजवत नसलं, कुणी शाबासकी देत नसलं, तरीही तुम्ही स्वतःसाठी कायम उभे राहिलात, तर हीच सवय पुढे जाऊन तुम्हाला मोठं यश मिळवून देते. अँजेला डकवर्थ याला ग्रिट म्हणते, म्हणजे दीर्घकाळ टिकणारी जिद्द. याच प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आज तुम्हाला सगळं कळसेस असण्याची गरज नाही. आज एक छोटी पॉझिटिव्ह ॲक्शन घेऊन बघा. ॲक्शन घेतल्यावरच क्लॅरिटी येते. पाऊल उचलल्यावर दिशा स्पष्ट होते. एक पाऊल, मग आणखी एक, आणि हळूहळू लहान पण सातत्यपूर्ण पावलं आयुष्याची दिशा बदलू लागतात. संथ प्रगती ही प्रगतीच असते, आणि तीच दीर्घकाळ टिकते. थांबणं टाळा, कारण नेपोलियन हिल म्हणतो, मोस्ट पीपल फेल बिकॉज दे स्टॉप टू सून. थांबणं हेच खऱ्या अपयशाचं मूल असतं. लक्षात ठेवा, तुमच्या या वैयक्तिक प्रवासात जर का तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करू लागलात, तर तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रत्येकाची वेळ, परीक्षा आणि मार्ग वेगळा असतो. मानसशास्त्र सांगतं, कंपॅरिझन ड्रेन्स एनर्जी. त्यामुळे आज तुम्ही कोण आहात यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा थोडे चांगले आहात का, एवढंच महत्त्वाचं आहे. तुमचा मार्ग वेगळा आहे, आणि त्यातच तुमची ताकद आहे. जर तुम्ही सतत कोण पुढे गेला, कोण मागे राहिला, हे पाहत बसलात, तर तुमची ऊर्जा वाया जाईल. आपल्याला फक्त लोकांची यशोगाथा दिसते, त्यामागचा संघर्ष दिसत नाही. म्हणून लक्ष कायम तुमच्या कामावर ठेवा. कारण सातत्याने केलेलं योग्य काम कधीच वाया जात नाही. हे जीवनाचं मूलभूत तत्व आहे. एक गोष्ट विसरू नका, तुम्ही आधीही असे क्षण जगलात जिथे तुटायला हवं होतं, पण तुम्ही तुटला नाहीत. हीच तर तुमची खरी ओळख आहे. जगाला दाखवून द्या की अनुभवाने घडलेला माणूस शांत असतो, कारण त्याला माहीत असतं, प्रत्येक पडझड काहीतरी शिकवूनच जाते. जेव्हा कधीही मनात शंका डोकावेल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी ही सुरुवात का केली होती? परिस्थिती बदलली असेल, पण वाढायची, काहीतरी अर्थपूर्ण घडवायची आग आजही तुमच्यात जिवंत आहे. ती आग विझू देऊ नका. तीच तुम्हाला पुढे नेत राहणार आहे. म्हणून आज घाईऐवजी संयम निवडा. बहाण्याऐवजी डिसिप्लिन निवडा. भीतीपेक्षा स्वतःवरचा विश्वास निवडा. कारण घाईने घेतलेले निर्णय आयुष्य कठीण करतात, आणि संयमाने घेतलेले निर्णय आयुष्य सावरतात. रोज स्वतःला थोडं आवडा. मनावर नियंत्रण ठेवा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ही सवय लागली की परिस्थिती कितीही अवघड असली तरी तुम्ही गोंधळात पडणार नाही. शेवटी हे लक्षात ठेवा की तुम्ही मागे नाही, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही घडत आहात. कदाचित आज तुम्हाला ते स्पष्ट दिसत नसेल, पण आयुष्य तुम्हाला एका मोठ्या भूमिकेसाठी तयार करत आहे. प्रत्येक अनुभव, प्रत्येक अडचण, प्रत्येक विलंब, सगळं काही उपयोगाचंच आहे. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. डोळ्यात आत्मविश्वास ठेवा, मनात स्थैर्य ठेवा, आणि पावलं थांबवू नका. कारण तुम्ही थांबलात की तुमची तुमच्यावरची शंका वाढते, आणि चालत राहिलात की मार्ग सापडतो.
सातत्य हीच खरी ताकद आहे. जगाला परिपूर्ण माणसांची गरज नाही. जगाला खऱ्या, वाढणाऱ्या आणि न डगमगणाऱ्या माणसांची गरज आहे. आणि तुम्ही तसंच माणूस बनत आहात दररोज, एक पाऊल पुढे.